उन्हाळ्यामध्ये गारेकर आईस्क्रीम खायला कोणाला आवडत नाही। तर चला आज आपल्या किचन मध्ये आपण मस्त अशी थंडाई कुल्फीची रेसिपी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण इथे मसाला बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी बदाम, पिस्ता, काळी मिरी, टरबूजाच्या बिया, खसखस, बडीशेप, सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून घेतली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे, पण मिक्सर मध्ये वाटताना ही पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता इथे तुम्ही पाहू शकता मी मिक्सरवर त्याची पावडर करून घेतली आहे। आपला आईस्क्रीमचा मसाला तयार झाला आहे। इथे मी 2 लिटर फुल फॅट मिल्क घेतला आहे। आता आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। इथे आपल्या दुधाला उकळी आली आहे, तर सतत ढवळत हे दूध आपल्याला साधारण 15 मिनिटं अजून उकळून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर सतत ढवळत साधारण 15 मिनिटं हे दूध मी चांगलं उकळून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाची पातळी सुद्धा खाली गेली आहे। आता आपण त्यामध्ये आपण बनवलेला मसाला घालून घेऊया। इथे मी साधारण 6 चमचे आपण बनवलेला मसाला घालून घेत आहे। आता हे मसाला घालून मी थोडंसं वरून केशर घालून घेतले आहे। आता मसाला घातल्यानंतर आपल्याला हे सतत ढवळून घ्यायचं आहे। मसाल्याच्या कुठेही गाठी राहू नयेत। सतत ढवळत आता आपल्याला तो मसाला दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला दुधामध्ये चांगला मिक्स झाल्यानंतर आता हे दूध अजून 15 मिनिटं आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे। साधारण 15 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं दूध एकदम घट्ट झालं आहे, एकदम रबडी सारखं दूध तयार झालं आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे मी 5 ते 6 चमचे साखर घालून घेतली आहे आणि साखर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा 10 मिनिटं दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे। तर सतत ढवळत 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आता इथे आपली साखर पण चांगली विरघळली आहे आणि आपलं दूध पण एकदम रबडी सारखं घट्ट झालं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध थंड करून घेऊया। अर्धा तास ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं दूध चांगलं थंड झालं आहे। आता आपण त्याचा आईस्क्रीम करायला ठेवूया। तर इथे माझ्याकडे कुल्फी मोल्ड आहेत, त्यामध्ये आपण हे दूध भरायचं आहे। तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर छोटे कुल्हड सुद्धा वापरू शकता किंवा पेल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे कुल्फी मोल्ड मध्ये भरून घ्यायचं आहे। कुल्फी मोल्ड मध्ये आईस्क्रीम भरल्यानंतर आता त्यावर आपण रॅपिंग पेपर लावून घेऊया। रॅपिंग पेपर लावल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम स्टिक लावून घ्यायची आहे आणि आता हे आईस्क्रीम आपल्याला फ्रीज मध्ये 7 ते 8 तास ठेवून द्यायचं आहे। साधारण 8 तासांनी आता तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी तयार झाली आहे। आता आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया। हलक्या हाताने आपल्याला ते डिमोल्ड करून घ्यायचे आहे। वाव, तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपला आईस्क्रीम तयार झाला आहे। आता त्याला वरून आपण पिस्त्याने सजवूया। तर वरून मी बारीक पिस्ता घालून घेत आहे। त्याचबरोबर मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा त्यावर घालून घेत आहे।
तर तुम्ही पाहिलं घरच्याच वस्तूंमध्ये किती मस्त अशी कुल्फी आपली तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।